नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Yesterday we have seen some of the solved problem given on page number 6. Now today we are going to discuss about Earth's gravitational force. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया. One activity given on that page number 6. What is that activity? If you throw a stone vertically upward, जर का तुम्ही एक दगड घेतला आणि तो वरच्या दिशेने फेकला तर काय काय घडेल? काही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. सी व्हॉट आर दॅट क्वेश्चन्स. नंबर 1, व्हॉट विल हॅपन, तो दगड वरती फेकल्यानंतर काय घडेल. नंबर 2, इट्स वेलॉसिटी विल रिमेन सेम ऑर चेंज, त्या वस्तूची त्या दगडाची वेलॉसिटी ही बदलेल किंवा तीच राहील. थर्ड इज हाऊ विल इट चेंज, जर का ती बदलेल तर ती कशा प्रकारे बदलेल. फोर्थ इज विल इट अपवर्ड ऑल द टाईम, तो दगड किंवा ती वस्तू त्या ठिकाणी सतत वरच्या दिशेनेच राहील का. फिफ्थ इज वाय डज इट फॉल डाऊनवर्ड आफ्टर रिचिंग सर्टन हाईट, एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर ती पुन्हा परत येईल का किंवा परत का येते. असे काही क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले आहेत. नाऊ वी नो दॅट वी हॅव मेनी ऑफ द टाइम्स वी डू सच ॲक्टिव्हिटी. आपण अशा प्रकारची कृती बऱ्याचदा करीत असतो. काय नेमकी ॲक्टिव्हिटी, यू कॅन सी इन द पिक्चर्स गिवन ऑन द स्क्रीन. दॅट गर्ल शी इज थ्रोईंग अ बॉल, ती मुलगी त्या ठिकाणी एक चेंडूवरती फेकताना आपल्याला ती दिसते आहे. म्हणजे आपला जो पहिला क्वेश्चन आहे की वस्तू वरच्या दिशेने फेकल्यानंतर काय घडते, व्हॉट विल हॅपन. तर सेकंड ॲन्सर काय येईल त्या ठिकाणी त्याचं, इट विल अगेन कम डाऊन. म्हणजे आपण कोणतीही वस्तू ज्यावेळेस वरच्या दिशेने फेकतो ती प्रत्येक वस्तू काय होत असते, एका विशिष्ट वेळेनंतर पुन्हा ती खाली येताना आपल्याला दिसते. मीन्स वेनेवर वी थ्रो अन ऑब्जेक्ट इन अपवर्ड डिरेक्शन इट विल अगेन कम डाऊन, तो पुन्हा परत येतो. सेकंड इज रिगार्डिंग द व्हेलॉसिटी, त्या वस्तूची वर फेकल्यानंतर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते की ती काहीतरी बदलते. यू कॅन सी इन द पिक्चर गिवन, इट इज पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट व्हेलॉसिटी गिवन बाय दॅट ॲरो. तो ॲरो त्या ठिकाणी व्हेलॉसिटीला रिप्रेझेंट करतो आहे, नीट काळजीपूर्वक बघा. इनिशियली वेन दॅट गर्ल शी इज थ्रोईंग दॅट बॉल, काय दिसतंय, पहिला जो ॲरो आहे हा थोडासा लॉंगर दाखवलेला आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट ॲरो आहे इट इज क्वाईट शॉर्टर अँड द थर्ड ॲरो इज अगेन व्हेरी शॉर्ट. व्हॉट इट इंडिकेट, ह्या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसून येतं की त्या वस्तूची किंवा तो चेंडू ज्यावेळेस ती मुलगी वर फेकते आहे इन अपवर्ड डिरेक्शन, इट्स व्हेलॉसिटी ग्रॅज्युअली डिक्रीजेस. म्हणजेच त्या चेंडूची जी काही व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी हळूहळू काय होत जाते बरं, कमी कमी होत जाते. म्हणजे आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे इट्स व्हेलॉसिटी विल रिमेन सेम ऑर चेंज, तर क्वेश्चन आन्सर काय नाही त्याचं, तिची व्हेलॉसिटी काय होत असते, ती बदलते. मग बदलते तर कशा प्रकारे बदलते, इट गोज ऑन डिक्रीजिंग ॲज द स्टोन मूव्ज इन अपवर्ड डिरेक्शन. ॲज शोन इन दॅट पिक्चर, त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे जसं जसा तो चेंडू वरच्या दिशेने जाणार आहे त्या चेंडूची व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे, ग्रॅज्युअली इट गोज ऑन डिक्रीजिंग, ती हळूहळू काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. मग क्वेश्चन असा होता की विल इट अपवर्ड ऑल द टाईम, तो चेंडू त्या मुलीने वर फेकला आहे आणि तो वरतीच राहणार का बरं, नाही. लगेच काय दिसतंय बरं, एक ॲरो दाखवला आहे कोणत्या डिरेक्शनने, डाऊनवर्ड डिरेक्शनने. म्हणजेच काय दिसतंय त्या ठिकाणी की कोणतीही वस्तू ज्यावेळेस आपण वर फेकणार आहोत इट विल अगेन कम बॅक, ती पुन्हा डाऊनवर्ड डिरेक्शनने परत येणार आहे. मग असं का घडतं, वाय डज इट फॉल डाऊनवर्ड आफ्टर रिचिंग सर्टन हाईट, एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर ती पुन्हा परत का येते. त्याचं रिझन असं आहे की व्हेलॉसिटी बिकम झिरो. म्हणजे ज्यावेळेस तो चेंडू किंवा तो तुम्ही फेकलेला दगड एका विशिष्ट उंचीपर्यंत जातो तिची व्हेलॉसिटी वर जात असताना हळूहळू कमी कमी होत जाते आणि एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर ती व्हेलॉसिटी काय होऊन जाते, झिरो होते. अँड बिकॉज ऑफ दॅट झिरो व्हेलॉसिटी इट अगेन फॉल्स डाऊन फ्रॉम दॅट हाईट. त्या उंचीपर्यंत गेल्यानंतर तो चेंडू किंवा ती तुम्ही फेकलेली वस्तू पुन्हा काय होते, वरती खाली परत येत असते. अँड दॅट इज द रिझन व्हाय एनी ऑब्जेक्ट वी थ्रो in upward direction it comes down naturally or after a certain time, एका विशिष्ट वेळानंतर तो पुन्हा ऑब्जेक्ट जमिनीवरती पडतो. मग आपण असं म्हणतोय की दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करत असतात, एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. मग जसं आपण या अगोदर बघितलं होतं न्यूटनने सांगितल्याप्रमाणे की सफरचंदाच्या झाडेखाली जेव्हा ते बसले होते ते सफरचंद जमिनीवरती पडलं होतं. म्हणजे पृथ्वीने जमिनीने त्या अर्थने त्या सफरचंदाला स्वतःकडे अट्रॅक्ट केलं होतं. मग असं का नाही घडत की दॅट ॲपल इट ऑल्सो अट्रॅक्ट द अर्थ
ॲपलसुद्धा त्या अर्थला सुद्धाकडे अट्रॅक्ट करतं. इफ द अर्थ अट्रॅक्ट अन ॲपल टुवर्ड इट सेल्फ, द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट द अर्थ टुवर्ड इट सेल्फ विथ द सेम फोर्स. बरोबर आहे का? दोघंही एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करीत असतात. Then the question arises, why then does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple? म्हणजे ते सफरचंद पृथ्वीकडे खाली आकर्षित पडताना आपल्याला दिसतं, आकर्षित होताना त्याची मुवमेंट दिसते, पण अर्थ मात्र आपल्याला त्याच्याकडे आकर्षित होताना दिसत नाही. व्हॉट इज द रिझन? याच्या मागचं कारण काय आहे? यू कॅन सी इन द पिक्चर जस्ट बिसाइड दॅट ऑफ द ॲपल ट्री. व्हॉट इज गिवन इन दॅट फर्स्ट पिक्चर? अर्थ. अँड अराउंड दॅट अर्थ मून इट इज रिव्हॉल्विंग. त्या पृथ्वीभोवती चंद्र फिरताना आपल्याला तो दिसतोय. मंडळी, प्रश्न असा निर्माण होतो की कोणतीही वस्तू, आपण याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये पाहिलं की एव्हरी ऑब्जेक्ट विच इज थ्रोन इन अपवर्ड डिरेक्शन इट कम्स डाऊन. कोणतीही वस्तू वरच्या दिशेने जर का आपण फेकतो तर ती प्रत्येक वस्तू काय होत असते? पुन्हा परत येत असते. देन द क्वेश्चन अराइज, वाय नॉट द मून फॉल्स ऑन द अर्थ? वाय नॉट द आर्टिफिशियल सॅटेलाइट सेंड बाय अवर सायंटिस्ट दे डू नॉट फॉल्स डाऊन ऑन द अर्थ? असं का घडत नाही? चंद्र पृथ्वीवरती का येऊन आदळत नाही? किंवा आपण सोडलेले कृत्रिम उपग्रह पुन्हा पृथ्वीवरती का येत नाही? किंवा ते रिटर्नमध्ये तसेच का परत येत नाही? द आन्सर इज व्हेलॉसिटी. आपण काय पाहिलं की का तो चेंडू किंवा तो दगड परत जमिनीवरती आला? कारण त्याची व्हेलॉसिटी काय झाली? त्या ठिकाणी 0 झाली. अँड फ्रेंड्स, हिअर इज द आन्सर की मून इट हॅज अ सर्टन व्हेलॉसिटी टू रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर मोशन. आपल्याला माहिती आहे की चंद्र हा पृथ्वीभोवती सर्क्युलर मोशनने फिरत असतो आणि त्या मोशनमध्ये फिरण्याकरिता त्याच्याकडे एक विशिष्ट अशी व्हेलॉसिटी असते. अँड दॅट व्हेलॉसिटी इज रिस्पॉन्सिबल और दॅट व्हेलॉसिटी रेस्ट्रिक्ट, त्याला थांबवते कशापासून? टू फॉल डाऊन ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीकडे आकर्षित होण्यापासून, पृथ्वीकडे ओढल्या जाण्यापासून त्याला ती त्या ठिकाणी थांबवत असते. अँड दॅट इज द रिझन that is the reason moon revolve around the earth in a definite orbit. आणि म्हणूनच चंद्र हा एका विशिष्ट अंतरापर्यंत किंवा एका विशिष्ट कक्षेमध्ये आपल्या पृथ्वीभोवती फिरताना आपल्याला दिसतो. अँड सेम इज द रिझन फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट ॲज वेल. यू कॅन सी इन दॅट diagram shown on the screen. Earth is shown there and an artificial satellite is also shown there. That satellite, it is revolving around Earth in a circular motion. दिसते चित्रामध्ये तुम्हाला की तो सॅटेलाइट सुद्धा, तो कृत्रिम उपग्रह सुद्धा एका विशिष्ट व्हेलॉसिटीने आपल्या पृथ्वीभोवती फिरतो आहे, परिभ्रमण करतो आहे, रिव्होल्यूशन करतो आहे. अँड यू कॅन सी द डायरेक्शन ऑफ दॅट व्हेलॉसिटी. ती व्हेलॉसिटी त्या ठिकाणी आहे. अँड दॅट व्हेलॉसिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर द it is responsible for the restriction for falling down that artificial satellite to the earth. म्हणजे ती व्हेलॉसिटी त्या उपग्रहाला पृथ्वीकडे खेचण्यापासून काय होत असते? ती रोखत असते. आणि म्हणूनच हे जे काही आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण सोडत असतो, दॅट सॅटेलाइट कंटिन्युअसली रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. गेटिंग दिस पॉइंट? इट मीन्स बिकॉज ऑफ velocity, moon and artificial satellite revolve around the earth in a circular motion. So gravitational force attract every object in the universe. Secondly, velocity is responsible for that object to revolve around the earth that today we are going to see. Friends, next of the topic we will discuss in our next video.